आणि ही थेट दृश्य आपण शिवतीर्थावरची पाहतोय। राज ठाकरे यांचं हे निवासस्थान शिवतीर्थ आणि मनसेचे विजयी उमेदवार राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांना आज शिवतीर्थावर आमंत्रित केलेलं होतं आणि निश्चितच मनसेचा हा विजय म्हणजे मनसेला एक उभारी देणारा हा विजय म्हणता येईल। जे काही नगरसेवक निवडून आले, जेवढी काही संख्या संपूर्ण मुंबई आणि MMR मध्ये महापालिकांमध्ये मनसेला मिळालेली आहे, ती सगळी संख्या निश्चितच एक वेगळी उभारी देणारी मनसेसाठी ठरते। काही वेळापूर्वी या संदर्भात यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया आपण ऐकली होती आणि मनसेला आता खऱ्या अर्थानं चढण लागलेला आहे आणि चढता हा आलेख आमचा असाच राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अर्थातच पुढच्या काळामध्ये उत्तमोत्तम परफॉर्मन्स करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पालवी आता मनसेला खऱ्या अर्थाने फुटतीये असं सुद्धा यशवंत किल्लेदार यांनी म्हटलेलं होतं। राज ठाकरे यांच्याबरोबर सध्या नगरसेवकांचं फोटो सेशन सुरू आहे। प्रत्येकाची भेट आवर्जून राज ठाकरे घेतात आणि मनसेसाठी हा एक उभारी देणारा क्षण आहे। काही वेळापूर्वी शर्मिला ठाकरे यांनी या सर्व विजयी उमेदवारांचं, या नगरसेवकांचं, नवनिर्वाचित नगरसेवकांचं कौतुक केलं। प्रत्येकजण अगदी कौतुकानं आपल्याला मिळालेलं नगरसेवक पदाचं हे सर्टिफिकेट दाखवतोय आणि राज ठाकरे सुद्धा आवर्जून बघतात। राज ठाकरेंचे पाय पडून आशीर्वाद घेतले जातात। जे नगरसेवकाला त्याचं सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट राज ठाकरेंना आवर्जून दाखवलं जातंय आणि राज ठाकरे सुद्धा त्यांचं कौतुक करताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर आपण चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत सध्या शिवतीर्थावर। मनश्री, एक वेगळा विजयी आनंद दिसतो आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि राज ठाकरे यांचा पाया पडतात, त्यांना सर्टिफिकेट दाखवलं जाते, राज ठाकरे सुद्धा त्यांचं कौतुक करताना दिसतात। काय सगळं वातावरण सांगते मनसेच्या गोटातलं हे? पूर्वी मुंबईतून निवडून आलेल्या नगरसेवकांचं कौतुक, स्वागत आणि औक्षण इकडे झालं आणि त्यानंतर आता कल्याण भागातून जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना घेऊन राजू पाटील इथे स्वतः उपस्थित झाले आणि त्यांचं देखील औक्षण शर्मिला ठाकरे यांनी केलेलं आहे। सोबतच राज ठाकरे हे प्रत्येक विजयी उमेदवाराला म्हणजे नवनिर्वाचित नगरसेवकाला स्वतः जातीनं भेटतायत आणि काही मुलाचे सल्ले सुद्धा देत आहेत। अनेक पराजयी जे उमेदवार झालेले आहेत, ज्यांचा अगदी निसटता पराभव झालेला आहे, असे उमेदवार हे सुद्धा आज विशेषत्वाने शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरेंची ते भेट घेत आहेत आणि राज ठाकरे त्यांना सुद्धा एक आपण बुस्टर डोस म्हणूयात की आता जरी पराभव झालेला असला तरी निराश व्हायचं नाहीये, पुन्हा एकदा संधी येणार आहे अशा शब्दामध्ये त्यांना धीर देत आहेत, त्यांना प्रोत्साहन देतात इथून पुढे लढण्यासाठी। त्याच्यामुळे एकंदरीत शिवतीर्थावरचं जे वातावरण आहे ते आज उत्साहाचं आहे। राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे स्वतः जातीने सर्वांना भेटतात, अमित ठाकरे सर्वांना भेटतात। इतकंच नाही तर राज ठाकरे हे सगळ्यात महत्त्वाचं केवळ विजयी उमेदवारांना नाही तर पराभूत झालेल्या उमेदवारांना सुद्धा भेटतायत, कारण अनेक मनसेचे उमेदवार असे राहिलेले आहेत की जे दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी घेतलेली आहे, अनेकांचा अगदी निसटता अगदी काही मतांनी केवळ पराभव झालेला आहे। त्याच्यामुळे विशेषतः कल्याणमधले काही नगरसेवक, तरुण नगरसेवक आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतील की ते नवनिर्वाचित आहेत आणि काही उमेदवार असे आहेत की जे अतिशय तरुण होते, ते अगदी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत टफ फाईट दिलेली होती, मात्र या टफ फाईट मध्ये मनसेच्या त्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि म्हणूनच त्याच्या खांद्यावर हात ठेवून सुद्धा राज ठाकरे त्याला धीर देत आहेत, त्याला प्रोत्साहन देत आहेत की इथून पुढच्या लढाईमध्ये आपल्याला लढायचंय। त्यामुळे एकंदरीत मनसेसाठीची ही पुनरुज्जीवनाची संधी आहे, मनसेसाठीचं हे दुसरं पर्व, नवं पर्व सुरू झालेलं आहे। ठीक का मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।